एक एक दिवस आपल्याला ना खूप आळस भरतो आणि काहीच काम करावंसं वाटत नाही. तर माझा आजचा हा दिवस होता तसा. काल भाजीपाला आणलेला होता, पण तो दिवसभर मला काही ठेवताच आला नाही. कारण इतका कंटाळा आलेला ना, काही करावंसं वाटत नाही. एक एक वेळेला शांत तसंच पडून राहावंसं वाटतं. तर संध्याकाळच्या वेळेला मी हा भाजीपाला निवडायला घेतला. बाकीचं निवडून वगैरे ठेवलं आणि धुवायचं होतं की नाही, ते धुवूनही स्वच्छ असं ठेवलं आणि 2 दिवसाचे कपडे तसेच पडलेले होते. कारण घड्या मारायचं म्हटलं की ते काय ना काय तर राहूनच जातं. त्यामुळे तसेच पडले. तर तेही सर्व घड्या मारून वगैरे जाग्यावर त्यांच्या त्यांच्यात ठेवून दिलं आणि कपड्यांचा पसारा आणि भांड्यांचा पसारा इतका घाण दिसतो की नाही घरात. काही काम करायचं सुचत नाही. ते धुतलेले असू दे कपडे किंवा न धुतलेले असू दे. पसारा बघितला की कपड्यांचा नको वाटतं आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला थोडीशी हलकीशी भूक लागलेली होती. उपवास होता आणि नाश्ता केलेला खिचडीचा, पण संध्याकाळी म्हटलं थोडंसं ना स्वीटकॉर्न होती. ते जसे हे मक्याचे दाणे काढून ना थोडेसे फ्राय करून घेतले आणि तसेच आवडतात आमच्या घरी, त्यामुळे मी तसेच जास्त करते. आणि रात्रीच्या जेवणामध्ये ना कांद्याची पात, नाचण्याची भाकरी, वरण-भात असं आमचं साधं सोपं जेवण होतं. नैवेद्याला तेच जेवण मी नैवेद्य दाखवते. आणि ज्या चपात्या जास्त अशा शिल्लक राहिल्या ना, की त्यात भाकऱ्या करून झाल्या, की त्याच तव्यात अशा फ्राय करून घेते. थोडंसं मीठ, थोडंसं तीख आणि तेल टाकून ना, खूप छान लागते जेवणासोबत तोंडी लावायला. तुमच्याकडे शिल्लक चपात्या राहिल्या ना, नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय मंडळी. श्री स्वामी समर्थ.